नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत 5 फेब्रुवारी 2024 रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजना चालू करण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांचा निधी सुद्धा मिळणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण नेमका मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय काय झाला, या योजनेसाठी नेमके कोणकोणते ज्येष्ठ नागरिक पात्र असतील याची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। मित्रांनो, 5 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील आहे व त्यासाठीच मुख्यमंत्री वयोश्री योजना चालू करण्यात आलेली आहे। वयोश्री योजनेतून आता ज्येष्ठ नागरिकांना लाभ शासन देणार आहे। तर खालीलप्रमाणे आता कोणकोणते लाभ मिळणार आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती घेऊया। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे। 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे। म्हणजे आता कोणकोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र असतील तर 2 लाखांपर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे व 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक जे असतील ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2 लाखांपर्यंत असेल असे सर्व ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र होतील व या योजनेचा लाभ त्यांना मिळेल। ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे। आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्याची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये एक रकमी थेट त्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा करण्यात येतील। बघा, आरोग्य विभागामार्फत जे ज्येष्ठ नागरिक पात्र असतील, पात्रता मी ऑलरेडी सांगितली आहे की 65 वर्षांवरील ज्यांचं उत्पन्न 2 लाखांपर्यंत आहे असे सर्व ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र असतील आणि जे ज्येष्ठ नागरिक पात्र असतील त्यांची आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण स्क्रीनिंग करण्यात येईल, लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये एक रकमी थेट त्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे सरकारकडून जमा करण्यात येतील। केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते, मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे। म्हणजे ही योजना आपल्या महाराष्ट्र शासनाची आहे म्हणून हिला नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। केंद्राची जी वयोश्री योजना होती ती काही जिल्ह्यांमध्येच राबवली जायची, पण आता ही महाराष्ट्राची मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे आणि या योजनेसाठी 480 कोटी रुपयांचा निधी खर्चण्याची मान्यता सुद्धा महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे। तर अशा प्रकारे एकंदरीत या योजनेची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन होती। या योजनेची पात्रता सुद्धा मी तुम्हाला सांगितली की या योजनेसाठी नेमके कोणकोणते ज्येष्ठ नागरिक पात्र असतील व त्यांना लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे। या योजनेचे नेमके ऑनलाईन फॉर्म केव्हा चालू होतील आणि ऑनलाईन फॉर्म चालू झाल्यानंतर तो फॉर्म कसा भरायचा याची नोटिफिकेशन आल्यानंतर त्याबाबतचाही डिटेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल। तो व्हिडिओ मिळवण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा। त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।